नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी याच्यामधील युनिट 2 व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती याच्यामध्ये तिसरा उपघटक आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज अँड पिक्चर। आता आपल्याला या टॉपिकमध्ये दिलेल्या सूचनांनुसार संबंधित शब्द लिहायला शिकायचे आहेत। यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे आहेत। आता बघा, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे काय की जसं की इफ कप सॉसर देन की डॉट डॉट। आता इथे बघा, जसे की कप बशी आपण म्हणतो तसं म्हणजे रिलेटेड वर्ड्स आहेत हे। आता बघा, कप सॉसर म्हणजे जशी कप बशी, कप सॉसर, की लॉक चावी कुलूप, आपण कुलूप चावी म्हणतो तसं। आता बॅट बॉल, रीड राईट, बॅट बॉल माहिती आहे घेताना, रीड राईट, लिहिणे वाचणे, क्वेश्चन्स आन्सर, हे एकमेकांशी कशात रिलेटेड वर्ड्स आहेत। आता डेला कोणता येणार आहे शब्द, तर डे नाईट, दिवस रात्र, या पद्धतीचे काही प्रश्न असतील याच्यामध्ये। आणि दुसरा प्रकार पाहायचा झालं तर बघा, ग्रुप दॅट कंटेन द वर्ड्स म्हणजे एक आपल्याला शब्द असतो आणि त्या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स असतात म्हणजे त्याचा ग्रुप। आता ॲनिमलमध्ये बघा, आता इथे टेल, ॲनिमल म्हणजे काही प्राणी, मग प्राण्याला शेपटी असते आणि जॉ म्हणजे काही जबडा असतो। मग ॲनिमलचे रिलेटेड हे दोन वर्ड्स आहेत म्हणजे त्याच्यामुळे ही पेअर काय आहे, करेक्ट आहेत। आता माणूस, मग माणसाला काय असतं, हेड असतं, अनेक येऊ शकतात, त्यापैकी मी काही सांगते। थंब पण असतो म्हणजे थंब म्हणजे आपल्याला माहिती आहे अंगठा, हेड म्हणजे डोकं, हे सुद्धा काही करेक्ट पेअर आहेत। आता बर्डशी रिलेटेड काय आहेत, तर पक्ष्यांना बीक म्हणजे काही चोच असते। अजून दुसरं काय, आता पक्ष्यांना बीक असतात आणि फिदर असतात, फिदर म्हणजे काय, पिस किंवा इथे आपण टेल, पक्ष्यांना शेपटीने फिदर, पिसे असतात। मग पक्ष्यांना बीक आणि फिदर हे त्यांचे रिलेटेड वर्ड्स आहेत म्हणजे हा त्यांचा काय झाला, ग्रुप झाला, हे दोन शब्द ह्याचे ग्रुप झाले। आता प्लांट, मग प्लांटचे संबंधित शब्द दुसरे कोणते असतील तर बघा, ब्रँच फांदी असते, बरेच येणार आहे त्याच्यामध्ये, फ्रँच रूट, ब्रँच रूट, स्टीम, फ्लॉवर, फ्रूट, हे सगळे प्लॅन्टचे रिलेटेड वर्ड्स आहेत या पद्धतीनं। आणि पुढचा प्रकार पाहायचा झाला तर या घटकामध्ये करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स असतात। आता याच्यामध्ये बघा, आपल्याला एक इथे दिलेलं आहे, आता पिकॉक हे काय आहे, बर्ड आहे, तर ही पेअर कशी आहे, करेक्ट आहेत म्हणजे ही पेअर कशी आहे, करेक्ट आहे। स्नेक व्हेजिटेबल आहे का, साप आहे भाजी आहे का, नाही, मग स्नेक हे काय आहे, मग हे करेक्ट नाही, हे इनकरेक्ट आहेत। मग स्नेकच्या पुढे काय पाहिजे होतं, कारण स्नेक हे काय, रेप्टाईल आहे, काय आहे, रेप्टाईल म्हणजे सरपटणारा प्राणी आहे। एलिफंट ॲनिमल आहे, ही करेक्ट पेअर आहे। फ्रॉग हे काय आहे, फ्रूट आहे का, नाही, हे इनकरेक्ट आहेत। मग फ्रॉग हे काय आहे, ॲम्बिबियन म्हणजे बेडूक हा उभयचर आहे म्हणून मग इथे काय उभयचर प्राणी आहे म्हणून मग इथे काय ॲम्बिबियन। मग या पद्धतीने आपल्याला प्रश्न या घटकामध्ये शिकायचे आहेत। आता आपण स्वाध्याय घेऊया म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल। आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूया। बघा, इथे पहिला क्वेश्चन आपल्याला असा दिलाय, चूज द करेक्ट वर्ड टू ॲड टू द फॉलोविंग लिस्ट। आता इथे पुढील यादीमध्ये भर घालण्यासाठी कोणता शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे। मग इथे बघा, ट्रेन, जर्नी, रोड, बोट, बस, लॉगिंग। आता इथे काय सांगितलंय, ब्रश, स्टिक, लगेज आणि सॉसर। आता ब्रश म्हणजे आपल्याला माहिती आहे ब्रश, आणि स्टिक म्हणजे काठी, लगेज म्हणजे सामान आपलं, आणि सॉसर म्हणजे बशी। मग हे सगळे जर्नी म्हणजे काय, वाहतुकीशी संबंधित शब्द आहेत म्हणजे ट्रेनने आपण प्रवास करतो, जर्नी म्हणजे प्रवास, रोड रस्ता, बोट, हे सगळे काही प्रवास आहेत। मग प्रवासामध्ये आपलं सामान सुद्धा असतं म्हणून मी इथे कोणता शब्द याच्यामध्ये सूट होणार आहे, तर लगेज, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर। आता इथे आपल्याला एक चित्र दिलं, त्याचा योग्य शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे। बघा, डोअर म्हणजे दरवाजा, फेन्स म्हणजे कुंपण, गेट, आणि हा इथे हे, मग याच्यामध्ये हे गेट दाखवलं आपल्याला, गेटचं चित्र आहे, मग गेट कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स,
स्नॅक्स, स्नॅक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे नाश्ता, मग नाश्त्याशी रिलेटेड नसलेला शब्द. मग बघा इथे वेफर्स, आपण नाश्त्यामध्ये स्नॅक म्हणून वेफर्स खातो, सँडविच पण खातो, बिस्किटसुद्धा खातो. राईस खातो का? नाही, राईस हे आपलं जेवण झालं, हो की नाही. मग आपलं डिनरला आपण जेवण खातो, जेवण घेतो, म्हणून मग हे काय आहे, राईस हे वेगळं आहे, कारण स्नॅकमध्ये हे तीनही येतात. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द स्पोर्ट्स हॅविंग रॉंग आयटम्स टू प्ले विथ. आता इथे बघा आपल्याला काय सांगितलं आहे, खेळाशी विसंगत असलेल्या वस्तूंचा खेळ निवडायचा आहे. आता इथे आपल्याला क्रिकेट दिले आणि बघा इथे बॅट बॉल, मग बॅट आणि बॉल हे दोन्ही क्रिकेटसाठी खेळण्यासाठी लागणारी साधनं आहेत. पुढचं बघा, हॉकी स्टिक आणि बॉल, बरोबर आहे, हॉकी खेळण्यासाठी स्टिक पण लागतं आणि बॉल पण लागतो, म्हणजे ही सुद्धा पेअर कशी आहे, करेक्ट आहे. फुटबॉल, बॉल आणि स्टिक हे चुकीचं आहे, कारण फुटबॉल म्हणजे आपण बॉल फक्त लागतो पण स्टिक नाही लागत, कारण फूट म्हणजे काय, पाय, आपण पायाने बॉल मारतो, त्याला आपण काय म्हणतो, फुटबॉल. म्हणजे इथे हे स्टिक हे काय आहे, रॉंग आहेत. बॅडमिंटन, रॅकेट आणि कॉक, बरोबर आहे, बॅडमिंटनची जी बॅट असते त्याला आपण रॅकेट म्हणतो आणि बॅडमिंटनचं जे फूल असतं त्याला आपण कॉक म्हणतो, त्याच्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहेत. म्हणून मी ते अनकरेक्ट, रॉंग कोणता आहे तर फुटबॉल, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड रिलेटेड टू द रूरल लाईफ. आता रूरल लाईफ म्हणजे काय, ग्रामीण जीवन. मग याच्यापैकी कोणता हे आहे, गट आहे की तो ग्रामीण जीवन दाखवतो आपल्याला. आता इथे जर क्राऊड, म्युनिसिपालिटी, कॉलेज आणि टॉवर्स बघितलं तर हे सिटीमधलंच आहे. स्टोअर, जीन्स, इंडस्ट्रीज, मॉडर्न लाईफ हे सुद्धा सिटीमधलंच आहे, टाउन. फील्ड, कॅटल, वेल्स अँड क्रॉप्स हे मात्र रूरल लाईफ आहे, म्हणजे ग्रामीण जीवनातलं. फील्ड म्हणजे शेत, कॅटल म्हणजे गुरं, वेल्स म्हणजे विहिरी, क्रॉप्स म्हणजे पिकं. मग ऑप्शन नंबर 3 मधले जे सगळे शब्द आहेत किंवा जो हा गट आहे तो काय आहे, रूरल लाईफ आपल्याला दाखवतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा बघूया प्रश्न, चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. आता इथे काय सांगितलं की आपण राईस बरोबर आपण काय खातो. मग बघा बरं, राईस अँड ब्रेड असतो का नाही, ब्रेड बटर असतं, घी म्हणजे तूप नाही येऊ शकत, दाल, राईस अँड डाल करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 डाल, राईस अँड डाल असतं, वरण भात ज्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया, विच थिंग्स इज रिलेटेड टू द गेम इज नॉट सीन इन द गिवन पिक्चर. आता बघा इथे आपल्याला एक चित्र दिलं आहे, क्रिकेटचं चित्र आहे. मग या चित्रामध्ये कोणती गोष्ट किंवा कोणती वस्तू या चित्रामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. आता स्टम्प्स आपल्याला दिसत आहेत. बॉल, इथे कुठे बॉल दिसतोय का या चित्रामध्ये आपल्याला, तर नाही दिसत आहे. बॅट दिसते. पॅड बघ, आणि बघा इथे पॅड, आता हे जे पायात घातले त्याला आपण काय म्हणतो, पॅड म्हणतो, म्हणून इथे पॅडसुद्धा दिसत आहेत. मग इथे बॉल दिसत नाही आहे, म्हणून आपल्या या प्रश्नांचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बॉल. पुढचा प्रश्न, पिक आउट द वर्ड्स विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. आता घराशी संबंधित नसलेले शब्द. मग बघा, वॉल्स म्हणजे भिंती, रूफ म्हणजे छप्पर, रोड म्हणजे रस्ता आणि फ्लोअर म्हणजे मजला. मग वॉल, रूफ आणि फ्लोअर हे सगळे हाऊसशी रिलेटेड शब्द आहेत. मग कोणता नाही आहे तर रोड म्हणजे रस्ता हा शब्द नाही आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रोड. पुढचा प्रश्न, विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लॉवर. आता इथे फ्लॉवर दिले आणि बाकीचे शब्द त्याच्याशी रिलेटेड दिलेत, मग आपल्याला कोणता नाही तो ओळखायचा आहे. मग बघा, फ्लॉवरमध्ये लोटस म्हणजे काय, कमळ, तर लोटस हे फूलच आहे, कमळ हे फूल आहे, म्हणून हे करेक्ट आहे. सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, हे सुद्धा फ्लॉवर आहे. ब्रिंजल म्हणजे वांग, हे फ्रूट आहे. रोज म्हणजे गुलाब, मग कोणतं फुल नाही आहे तर ब्रिंजल, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द नेम ऑफ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट शो इन द पिक्चर. आता या चित्रामध्ये आपल्याला वाहतुकीच्या साधनाचं नाव निवडायचं आहे. मग बघा, ट्रक, लोरी, कार का व्हॅन, तर ही काय आहे, व्हॅन आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे व्हॅन, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग वी यूज व्हाईल स्लीपिंग. ज्यावेळेस आपण बघा इथे चित्र दिले, उशीचं चित्र दिले, आपण झोपताना वापरतो. मग आता काय सांगितलं, मग इथे बॅग, बेडशीट, क्युशन, कल्लोड, मग उशीला आपण काय म्हणतो, कुशन, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन,
आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द पेअर गिवन बिलो. पुढे दिलेले चित्र आणि शब्द यांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखायचे आहेत. मग इथे बुक, तर बुकचं चित्र आहे तर ही करेक्ट आहे. पेन आहे तर पेनच दिलेलं आहे, करेक्ट आहेत. इरेझर आहे, हे पण इथे इरेझर दिलं आहे. आता इथे मात्र हे चॉक, चॉक म्हणजे खडू. मग हा चॉक आहे का? नाही, हा काय आहे? डस्टर आहे. म्हणून मी इथे अयोग्य, इनकरेक्ट कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. बघा इथे सुद्धा दिलेलं चित्र दिले, त्याच्यासाठी योग्य शब्द. हे कपचं चित्र आहे, मग कप हे करेक्ट आहेत. आणि मग इथे चमचा आहे, मग चमचाला आपण काय म्हणतो? मग इथे पर्यायामध्ये ग्लास, सॉसर, स्पून आणि बाउल दिले. चमच्याला आपण काय म्हणतो? स्पून. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज. इथे आपल्याला गुलाबासाठी, रोज या शब्दासाठी कोणतं चित्र आहे ते ओळखायचं आहे. मग बघा हे पहिलं जे चित्र आहे ते रोज आहे, म्हणजे गुलाबाचं चित्र आहे. म्हणून मी इथे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट हे कोणतं आहे? लोटस, कमळ आहे, म्हणून हे लोटस. आणि बघा हे आहे मेरी गोल्ड आणि हे आहे, या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता इथे 3 नंबरला जे चित्र आहे ते चित्र कोणत्या फुलाचं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15th ऑगस्ट इज अवर डॉट डॉट डे. इथे रिपब्लिक, इंडिपेंडन्स, मदर आणि टीचर. आता आपल्याला हे सगळेच बघूया आपण. रिपब्लिक डे कधी असतो, काय हे सगळे बघायचे, कारण आपल्याला काय इथे विचारलं आपल्याला 15th ऑगस्ट, पण आपल्याला परीक्षेला कोणतेही विचारू शकतात यापैकी कोणती डेट. मग आपल्याला डेट माहीत असणं गरजेचं आहे. मग रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. मग प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारी. इंडिपेंडन्स डे 15th ऑगस्ट इज अवर इंडिपेंडन्स डे, म्हणजे 15 ऑगस्ट हा आपला कोणता दिवस आहे? तर स्वातंत्र्य दिन आहे. आता मदर्स डे कधी असतो? तर आपल्याला माहिती आहे मदर्स डे कधी असतो. मग मदर्स डे कधी असतो? तर मे महिन्यातली 2ऱ्या रविवारी मदर्स डे असतो. आता टीचर्स डे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, टीचर डे असतो 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला टीचर्स डे असतो. आता बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला इथे चित्र बघायचं आणि आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. द गर्ल हॅज अ डॉट डॉट इन द गिवन पिक्चर. आता इथे बघा स्टमक एच, स्टमक म्हणजे पोट, एच म्हणजे वेदना किंवा दुखणे. मग इथे पोटदुखी, तिचा हात कुठे आहे? डोक्यावर आहे. मग इथे स्टमक एच येईल का? तर नाही. मग हेड एच, डोकेदुखी, तर येस हिचं डोकं दुखते, म्हणून मी इथे ऑप्शन नंबर 2 हेच करेक्ट आहे. कफ अँड कोल्ड म्हणजे काय? सर्दी, खोकला. फेवर म्हणजे ताप. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आता इथे आपल्याला टाईप ऑफ प्लांट्स दिलेले आहेत. पहिलं श्रब, श्रब म्हणजे काय? झुडूप. इथे क्वेश्चन मार्क आहे. कॅक्टस म्हणजे निवडुंग आणि क्लाइंबर म्हणजे वेल. मग झाडांचे, वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत. एक श्रब म्हणजे झुडूप पण असतं, निवडुंगासारखे काटेरी झाडं पण असतात आणि क्लाइंबर म्हणजे वेली पण असतात. आता इथे पर्यायामधलं कोणता शब्द इथे बसतोय? बर्ड, बर्ड म्हणजे काय? कळी. रूट म्हणजे काय? मूळ. स्टीम म्हणजे काय? खोड. मग हे सगळे वनस्पतींचे अवयव आहेत. हर्ब म्हणजे काय? औषधी. मग वनस्पतींमध्ये औषधी वनस्पती सुद्धा असतात, म्हणून मी इथे कोणतं येणार आहे? तर हर्ब. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा इथे टूल्स यूज्ड बाय मेकॅनिक. आता मेकॅनिक जे वापरतात ती हत्यारं. बघा ड्रिल, क्वेश्चन मार्क आहे, स्क्रू, नट्स. मग बघा रोस्ट म्हणजे भाजणे, स्पेस म्हणजे जागा, सिलेंडर म्हणजे आपल्याला माहिती आहे सिलेंडर म्हणजे सिलेंडर किंवा दंडाकृती आकार पण आपण ज्याला म्हणतो. स्पॅनर म्हणजे पाना. मग मेकॅनिक या पर्यायामधला अजून काय वापरेल? तर इथे स्पॅनर वापरेल, म्हणून आपल्या इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्पॅनर. बघा या पद्धतीने आपण होकॅबलरीवरील स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. अशा काही आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.